Good afternoon, all of you. Good evening, all of you. It has been the best privilege with you. Really, the memories we created each other. Definitely, we learn from the experiences. I would like to just express my deepest gratitude from the students. It is the life, the journey, it doesn't end always. It is always the beginning of the something amazing. मला काही विद्यार्थ्यांचं बोलणं ऐकून खूप माझं मन प्रसन्न झालं, आमचं सर्वांचं मन प्रसन्न झालं. असे एक गोष्ट कळाली की एव्हरीवन इज डिफरंट, सगळेजण वेगळे आहेत. अँड एव्हरीवन हॅज अ डिफरंट क्वालिटी. जसं की ज्ञानेश्वर माळीनं खूप छान पद्धतीनं बोलला. आम्हाला सुद्धा सर्वांना खूप आत्मविश्वास आला की प्रत्येक विद्यार्थी वर्षभरामध्ये काय शिकून जातो कळत नाही, फक्त लर्निंगचा एक ॲटिट्यूड पाहिजे माणसामध्ये. तुम्हाला 10वीला सर्वांना एक लेसन आहे, त्या लेसन मध्ये सांगितले द चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम व्हॉट दे हॅव डीप इनसाइड देम. ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विल असते, वी मस्ट हॅव द विल. आपल्या मनामध्ये विल जास्त असली पाहिजे. स्किल नसेल तर चालेल. ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, ज्या माणसाच्या मनामध्ये विल असते ना, तो आज एक ना एक दिवस तो काय करू शकतो, स्किल डेव्हलप करू शकतो. आय वुड लाईक टू जस्ट विश यू वॉट एव्हर, wherever you go, whatever you do, may find the success, may find the success. And most important thing, I wish and pray for your happy and wealthy in your future. 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना विशेष करून खूप शुभेच्छा. वर्षभरामध्ये खूप चांगली तयारी केलेली आहे. फक्त कॉन्फिडन्सनी, आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो आणि कॉन्फिडन्सनी चांगला पेपर द्या. तुमच्या पेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन असू द्या. तुम्ही ज्या गोष्टीला महत्व देणार आहात त्या गोष्टी तुम्हाला महत्व देणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये. त्यामुळे शिस्तीमध्ये व्यवस्थित या आपल्या क्लासेसच्या पेपर पॅटर्ननुसार जेवढी तयारी केली आहे त्याच्यापेक्षा खूप पटीनं पेपर सोपा असणार आहे. फक्त मनामध्ये विश्वास असू द्या. खूप छान पद्धतीनं पेपर सोडवू शकतो आणि पेपर व्यवस्थित छान पद्धतीनं सोडवून या. आय विश यू ऑल द बेस्ट अँड आय विल स्टॉप हिअर. कीप लर्निंग, growing and developing yourself. Bye.